खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत, ज्याच्यावरती आपण हजारो पुस्तकं वाचली असेल, आपण पॉडकास्ट बघितले असेल, व्हिडिओज बघितले असेल, इनफॅक्ट लाखो पुस्तकं वाचली असेल, पण तरीही आपण काहीही केल्या ते करू शकत नाही. असा कुठला विषय असू शकतो, तर तो म्हणजे पॉवर ऑफ मॅनिफेस्टेशन, ज्याला आपण पूर्वी लॉ ऑफ अट्रॅक्शन असं म्हणायचो. आता आपण एवढं सगळं करायचा प्रयत्न करतो, प्रत्येक जण आपण मॅनिफेस्ट करायचा प्रयत्न करतो, पण प्रत्येक जण ते नाही लाईफमध्ये कमवू शकतं किंवा आणू शकतं, जे आपल्याला हवं असतं. मग आपण नक्की कुठे चुकतो? आपण सिक्रेट वाचलं आहे, आपण सिक्रेटमध्ये सांगितलेलं सगळं फॉलो करतो आहे, तरीही आपल्याला ते मिळत नाही जे आपल्याला हवं आहे. आपण कुठे काय कमी पडतो, हे जाणून घ्यायचा आज आपण प्रयत्न करणार आहोत. फ्रेंड्स, मी आहे शिल्पा गोवेकर, फाउंडर ऑफ रे मना आणि मी एक कॉन्शियस लिव्हिंग कोच आहे. कॉन्शियस लिव्हिंग कोच म्हणजे मी तुम्हाला तुमच्या बेस्ट व्हर्जनशी कनेक्ट करायचा प्रयत्न करते. वेगवेगळे टूल्स वापरून, जसे टॅरो आहे, माइंडसेट कोचिंग आहे, क्रिस्टल्स आहेत, गाइडेड व्हिज्युअलायझेशन आहे, EFT आहे आणि बरंच काही कस्टमाइज कोर्सेस असतात माझ्याकडे. आणि आज आपण बोलणार आहोत पॉवर ऑफ मॅनिफेस्टेशन वरती. सर, तुम्हाला काय वाटतं, मॅनिफेस्टेशन म्हणजे नक्की काय? मॅनिफेस्टेशन म्हणजे आपल्याला जे हवं आहे आयुष्यामध्ये ते मिळणं. सिंपल. तरीही ही प्रक्रिया सोपी का नसते? आपण जेही आयुष्यामध्ये आपण विचार करतो ते आपल्याला मिळत का नाही? आपल्याला बऱ्याचदा सांगितलं गेलं आहे, की आपल्याला जे हवं आहे ते आपण लिहायचं. दररोज एका डायरीमध्ये 1000-100 वेळा किंवा 1 पान, 2 पान, 3 पानं आपण लिहायचं. अफर्मेशन्स म्हणतो आपण त्याला. आपण असं म्हणतो, की आपण आरशासमोर उभं राहायचं आणि आपण बोलत राहायचं. आपल्याला जे हवं असेल ते बोलत राहायचं. पण एवढं करून सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये जे आपल्याला हवं असतं ते मिळत नाही. ह्याचा अर्थ कुठेतरी आपण थोडेसे चुकतो आहोत आणि ते आपल्याला कोणच सांगत नाहीये. तर चला तर मग बघूया आपण नक्की कुठे कमी पडतो आहे ते. आता मॅनिफेस्टेशन म्हणजे ऑब्व्हियसली जसं सांगितलं तसं, की आपल्याला जे हवंय ते मिळायचंय. पण एक्झॅक्टली आपल्याला काय हवं आहे ते आपल्याला माहिती आहे का? आपण बऱ्याचदा युनिव्हर्स समोर ना जे काही मागतो ना ते फारच जेनेरिक असतं, जनरल असतं. मला पैसा हवा आहे. म्हणजे काय? पैसा कधीही मॅनिफेस्ट करता येत नाही. पैसा इज अ बाय प्रॉडक्ट. तो पैसा तुम्हाला कशाला हवा आहे, तुम्ही कधी विचार केला आहेत का? आणि ते तुमचं जे मॅनिफेस्टेशन आहे, ते तुमचं मागणं फार स्पेसिफिक आहे का? म्हणजे फॉर एक्झाम्पल, पैसा तुम्हाला घर चालवायला हवा असेल, पैसा तुम्हाला तुमच्या बिझनेस ग्रोथसाठी हवा असेल, पैसा तुम्हाला लोकांना मदत करण्यासाठी हवा असेल. कशाला पैसा हवा आहे? तुमचा व्हाय आहे ना फ्रेंड्स, हा खूप महत्वाचा आहे मॅनिफेस्टेशनमध्ये. तो व्हाय आधी क्लिअर करा. इंटेन्शन तुमचं स्पेसिफिक सेट करा व्हेन यू वॉन्ट टू मॅनिफेस्ट समथिंग. ऑब्व्हियसली इंटेन्शन जेव्हा आपण सेट करतो, तेव्हा आपल्याला सांगितलं जातं, की प्रेझेंट टेन्समध्ये सेट करा. इट शुड नॉट बी मला हवं आहे. मला हे मिळालं आहे किंवा हे मला मिळत आहे. राइट? मग ते झाल्यावरती सेकंड प्रॉब्लेम कुठे येतो, की आपण म्हणतो, की आपण आपलं इंटेन्शन सेट केलं आहे. आपला व्हाय सेट केलाय. नाऊ यू हॅव टू रिमेंबर वन मोर थिंग. जेव्हा आपण आपला व्हाय सेट करतो ना, त्या व्हायमध्ये आपल्या फायद्यापेक्षा समोरच्याचा किती फायदा होईल, हे त्याच्यामध्ये जास्त असतं ना, तेव्हा तिकडे तुमची ग्रोथ फटाफट होते. तेव्हा तुमचं मॅनिफेस्टेशन इझिली अचीव्ह होतं. कारण आपल्याबरोबर आपण कोणाच्या तरी दुसऱ्याचा फायदा त्याच्यामध्ये बघतो आहे. सो ऑल्वेज रिमेंबर, इंटेन्शन सेट करताना तुमच्या व्हायमध्ये कोणातरी दुसऱ्यांचा, मग तो तुमच्या मुलांचा असू दे, तुमच्या घरातल्या लोकांचा असू दे किंवा समाजातल्या लोकांचा असू दे, पण तो येणं तुमच्या इंटेन्शनमध्ये फार गरजेचं आहे. परत मॅनिफेस्ट करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आपण, की आपले विचार, आपले इमोशन्स आणि आपल्या ॲक्शन्स हे अलाइन्ड असलं पाहिजे. म्हणजे मी आरशासमोर उभी राहणार आणि म्हणणार, की मी फार सुंदर दिसते आहे आणि मनात म्हणणार, "मी कसली सुंदर, किती काळी आहे." जर असं होत असेल, तर मग मी मॅनिफेस्ट कशी करणार आणि मी सुंदर कशी दिसणार? सो यू हॅव टू रिमेंबर व्हॉटेव्हर यू आर रायटिंग अँड व्हॉटेव्हर अफर्मेशन्स यू आर सेयिंग, तुम्ही जे काही बोलताहेत, ते इकडनं आलं पाहिजे. तुमचे इमोशन्स त्याच्याबरोबर मॅच झाले पाहिजे. तुम्ही लोकांनी माय फेअर लेडी मूव्ही बघितला आहे का? आठवा फक्त, जर ज्यांनी बघितला असेल त्यांनी, की तिकडे एक रस्त्यात फूल विकणारी होती लंडनमध्ये, एलिझा डोलिटल म्हणून, आणि तिला तो हेनरी हिगिन्स घरी घेऊन येतो आणि तो असं म्हणतो, की "मी हिची भाषा बदलणार, मी हिचे विचार बदलणार आणि हिला मी एक महाराणीसारखी किंवा एका श्रीमंत बाईसारखी बनवणार." आणि तिच्यावर तो भन्नाट काम करतो. तिच्या भाषेवरती काम करतो. हळू जेव्हा तिच्या भाषेवरती ती काम करायला लागते, ती पहिली आतनं बदलायला लागते. आणि मग ती
बाहेरनं बदलते. सो एकदा तिच्या आतमध्ये येतं, की मी फारच छान आहे, मी सुंदर आहे आणि मी खूप श्रीमंतासारखी राहू लागेन, तेव्हाच ती कुठेतरी बाहेरनं तशी राहू लागते. सो फ्रेंड्स, आपले पहिले विचार बदलले पाहिजे, आपले इमोशन्स बदलले पाहिजे, त्यावरती आपला ट्रस्ट असला पाहिजे आणि मग त्याप्रमाणे आपल्याला इन्स्पायर्ड ॲक्शन केले पाहिजे. हे ॲक्चुअली 4 स्टेप्स आहेत मॅनिफेस्टेशनची. पण त्याच्याहून महत्वाचा स्टेप सर्वात मोठा असा आहे, की आपल्याला सरेंडरची भावना असली पाहिजे आणि हा स्टेप 5वा स्टेप कोणीही आपल्याला सांगत नाही. एक छोटीशी कथा सांगते तुम्हाला म्हणजे पूर्वीच्या जमान्यातली. सो उद्धव हा कृष्णाचा सारथी आणि उद्धव गीता तुम्ही वाचली असेल किंवा ऐकली असेल मला माहीत नाही आहे. पण ही उद्धव गीता लिहिलेली आहे. सो जेव्हा कृष्ण चालला होता आणि त्याने उद्धवाला विचारलं, की "तुला काय हवं ते माझ्याकडे माग. तू एवढे वर्ष मला साथ दिली आहे. मी काहीही तुला देऊ शकतो." त्या उद्धव कृष्णाला म्हणाला, की "मला काही नकोय तुझ्याकडनं कृष्णा. तू मला भरभरून दिलंयस. पण माझ्या मनामध्ये खूप सारे प्रश्न आहेत आणि त्या प्रश्नांची मला ना उत्तरं हवी आहेत. तर ते मला उत्तरं तू देऊ शकशील ना, तर मला खूप आवडेल." कृष्ण म्हणाला, "विचार प्रश्न. मला काही प्रॉब्लेम नाहीये." उद्धवानी जे तिकडे कृष्णाला प्रश्न विचारलेले, त्यातून उद्धव गीतेचा जन्म झाला आहे. आता उद्धव गीतेमधला मी एक छोटासा पार्ट फक्त तुम्हाला सांगते. उद्धवाचा कृष्णाला प्रश्न होता, की "कृष्ण, जेव्हा हे झालं, की द्रौपदीला आणलं आणि तिचं वस्त्रहरण होत होतं, तेव्हा तू अगदी शेवटच्या मिनिटाला तिकडे आलास. आता जेव्हा युद्ध खेळलं जात होतं, जेव्हा ते हरत होते पांडव, तेव्हा तू कुठे होतास? तेव्हा तू का नाही आलास? मग मित्र म्हणजे नक्की काय?" तर कृष्ण म्हणतो, "मित्र म्हणजे अशी एक व्यक्ती जी न बोलवता आपल्यासाठी धावून येते." तर उद्धव म्हणतो, "जर असं होतं, तर तू का नाही आलास धावून न बोलवता? तुला का बोलवायला लागलं? तुला का द्रौपदीला हाक मारायला लागली आणि तेव्हाच तू धावून आला?" तर कृष्ण म्हणाला, की "एक मला सांग उद्धवा, जेव्हा द्यूत खेळायचं ठरलं आणि कौरवांमध्ये जेव्हा दुर्योधनाला कळलं, की द्यूत खेळायचं आणि त्याला ते येत नव्हतं. त्यांनी काय सांगितलं, की "मला नाही येत, माझ्याऐवजी कोण खेळणार आहे? तर माझा मामा द्यूत खेळणार आहे." पांडवांना येत होतं का द्यूत खेळता? पांडवांनाही येत नव्हतं. मग त्यांनी का नाही तो कमीपणा घेतला आणि सांगितलं, की "आम्हाला येत नाही, तर आमच्या जागी कोण बसेल? कृष्ण बसेल." जर मी तिकडे त्यांच्या जागी बसलो असतो द्यूत खेळायला, तर आज परिणाम काय असता? मग कृष्ण हे पुढे जाऊन म्हणाला, की "मला तर त्यांनी घेतलंच नाही खेळायला, पण जेव्हा मी आत येत होतो, तेव्हा प्रत्येक पांडवानी मनात एक विचार आणला, की काहीही होवो आणि कृष्ण इकडे नको येऊ." जसं आपण काहीतरी चुकीचं करतो आहे, तर आपण काय मनात विचार आणतो, की काहीही असू दे, आईला कळलं नाही पाहिजे. तसं प्रत्येक पांडवाच्या मनात आलं, की काहीही होऊ दे, पण आम्ही हे करतोय हे कृष्णाला कळलं नाही पाहिजे. कृष्ण म्हणाला, "मी दारात उभा होतो. मला प्रत्येक पांडवाने तिकडे बांधून ठेवलं, अडकवून ठेवलं." द्रौपदीला जेव्हा घेऊन येण्यात आलं, तेव्हा द्रौपदीनेही सगळ्यांना शिकवायचा प्रयत्न केला. का नाही तिने मला पहिलीच हाक मारली, जेव्हा मी धावून आलो असतो. तिने मला तेव्हाच हाक मारली, जेव्हा तिला जाणवलं, की आता माझ्याकडनं काहीही होणार नाहीये. मग उद्धव म्हणाला, "कृष्ण जर असं असेल ह्याचा अर्थ तू आम्ही तुला जेव्हा हाक मारणार, तेव्हाच तू आमच्यासाठी धावून येणार का?" कृष्ण म्हणाला, "असं नाहीये. तुम्ही हाक मारणार तेव्हा मी धावून येणार असं नाहीये. प्रत्येक क्षणाला जर तुम्हाला असं वाटायला लागलं, की कृष्ण माझ्याबरोबर आहे किंवा तुम्ही जो मानता तो देव माझ्याबरोबर आहे किंवा जी एनर्जी युनिव्हर्सची आहे, ती माझ्याबरोबर प्रत्येक क्षणाला आहे, तर मग तुम्ही चुकीचं काहीही करणारच कशाला?" आणि फ्रेंड्स, ह्या भावनेला सरेंडर अशी भावना म्हणतात. सरेंडर म्हणजे आपण सोडून देणं नाही. आपण नांगी टाकणं नाही. सरेंडर म्हणजे एवढा विश्वास ठेवणं, की मला जे आता हवं आहे ते मला मिळणारच आहे. मी लक्ष देणार नाही. मी फक्त माझं बेस्ट करणार आहे. आणि मॅनिफेस्टेशनसाठी ही भावना आणणं खूप गरजेचं आहे. जिकडे तुम्ही इंटेन्शन सेट करा, तुम्ही त्याच्यावरती इन्स्पायर्ड ॲक्शन करा. तुम्ही काम करा. तुमचे इमोशन्स त्या इन्स्पायर्ड ॲक्शन बरोबर अलाइन करा. पण एंडला लेट गो करा. एंडला सोडून द्या, की तुम्ही काय मॅनिफेस्टेशन करता आहेत. मला जर मनाला एका प्लॅटफॉर्मवर नेऊन ठेवायचं आहे, मला इंटरनॅशनली जायचं आहे, ग्लोबल व्हायचं आहे आणि मला समजा एक अवॉर्ड हवा असेल. जर मी दररोज बघत बसली, की हा अवॉर्ड मला कधी मिळणार? हा अवॉर्ड मला कधी मिळणार? तर मला तो अवॉर्ड मिळणार नाही. मला फक्त माझं बेस्ट करायचं आहे आणि मला फक्त माझा व्हाय वरती फोकस करायचा आहे. हाऊ शुड नॉट बी माय लूकआउट. हाव आहे ना, तो युनिव्हर्स बघतो.
म्हणजे शाहरुख खानचा जो डायलॉग होता आपल्याला आठवतोय, की "आप अगर किसी चीज को शिद्दत से चाहोगे, तो पूरी कायनात जुड जाती है." आणि तसंच होतं. जर मी इंटेन्शन सेट केलं आणि मनापासून त्याच्यावर काम केलं आणि माझा आतमध्ये विश्वास असेल, की मी जे सेट केलेलं आहे, मी जे ठरवलं आहे ते होणारच आणि त्यासाठी तो माझ्याबरोबर आहे प्रत्येक क्षणाक्षणाला, तर ते कसं होणार ह्याचा तुम्ही विचार करू नका. तुम्ही फक्त चालत राहा. कारण युनिव्हर्स कुठून गोष्टी पाठवतो, कुठून माणसांना पाठवतो, कुठून सिच्युएशन्सना पाठवतो तुम्हाला कळणार सुद्धा नाही. आणि तुम्हाला जे हवं असेल ते तुमच्या असं समोर येऊन उभं राहणार. आणि धिस इज कॉल्ड ॲज पॉवर ऑफ मॅनिफेस्टेशन. फ्रेंड्स, मला हा प्लॅटफॉर्म मिळाला आहे तरंग मंच टॉक शोचा, हे तुमच्यासमोर मांडण्याचा. ह्याच्यासाठी मला खरंच खूप आनंद होतो आहे. कारण टॉपिक एकदम सोपा आहे असं वाटतो, पण इकडनं केलात, मनापासून केलात, तर तुम्हाला नक्कीच तुम्हाला आयुष्यामध्ये जे काही हवं असेल ते मिळेल. मी परत तरंग मंच टॉक शोचे प्रत्येक जी मेंबर्स आहेत, फाउंडर्स आहेत, त्यांचे आभार मानते आणि इथेच थांबवते. शिल्पा गोवेकर, रिंगणा.